सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत की बघा, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून आपण सुटका करण्यासाठी भक्ती करतो ना, पण या संसारामध्ये आहे ना, प्रत्येक मनुष्याला असं वाटत असतं, प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की माझ्या पोटी आहे ना मुलाचा जन्म व्हावा, मुलीचा जन्म व्हावा। पण काहींच्या आयुष्यामध्ये आहे ना, काहीच मुलगेच होतात आणि काहींच्या आयुष्यामध्ये एकदा मुलगीच होते। म्हणजे आज आपण या गरुड पुराणानुसार पाहणार आहोत की ज्यांच्या घरामध्ये मुलाचा जन्म होतो ना, आणि मुलाचाच जन्म का होतो, मुलगी का जन्माला येत नाही, त्यांचे काही ऋणानुबंध असतात। म्हणजे ज्यांच्या घरामध्ये मुलाचाच जन्म का होतो, बघा, पुनर्जन्म आणि ऋणानुबंधाचं रहस्य आहे ना, त्या ऐकून तुमची सुद्धा पायाखालची जमीन हादरेल। एखाद्या घरामध्ये मुलगाच का जन्माला येतो, काही लोकांकडे वर्षानुवर्ष मुलं का होत नाही, आणि काही मुलं जन्मल्यापासून आई वडिलांच्या जीवापेक्षा जास्त जवळची का वाटतात। गरुड पुराणामध्ये असं एक रहस्य सांगितलेलं आहे ना, ज्या ऐकल्यावर तुम्ही तुमच्या मुलांच्या जन्माकडे कधी आधीसारखं पाहणार नाही। कारण गरुड पुराण म्हणतं ना की कोणतंही मूळ विनाकारण कोणत्याही घरामध्ये जन्म घेत नाही। हो, ज्या मुलाला तुम्ही आज तुमचा मुलगा म्हणता, तो कदाचित मागच्या जन्मात तुमचा कोणीतरी होता, पण तो नेमका होता तरी कोण, तो पुन्हा तुमच्याच घरी जन्माला का आला बरं। आणि काही मुलं आई वडिलांना सुख तर काही मुलं आयुष्यभर दुःखच का देतात ना, या सगळ्या मागचं भयानक गूढ रहस्य आहे ना, ते गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे। आणि शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की जी ऐकल्यावर कदाचित तुम्ही स्वतःच्या मुलांकडे पाहण्याचं दृष्टिकोन बदलून जाईल। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे ना, भगवंताची सेवा केली पाहिजे। आपल्या जीवनामध्ये मुलगी हो की मुलगा हो, पण जो भगवंताची सेवा करतो ना, त्याची मुळं त्यांना व्यवस्थित सांभाळतात। बघा, तुम्हाला वाटत असेल की मुलगा आहे ना माझ्या संपत्तीचा, माझ्या कुळाचा वारस आहे, पण हे पूर्ण चुकीचं आहे। मुलगीसुद्धा आईबापाला सांभाळते, बघा। म्हणून मुलगा मुलगी एक समान माना, त्यांच्यामध्ये काही फरक नाही। बघा, आत्मा आहे ना खरंच पुन्हा जन्म घेतो का? गरुड पुराणानुसार मृत्यू म्हणजे शेवट नाही। जेव्हा शरीर मरतं ना, तेव्हा फक्त शरीर संपतं, पण आत्मा जिवंत राहतो ना, आणि त्याचा आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो। पण इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, जर लाखो घरं आहेत तर एखादी आत्मा नेमकं तुमच्याच घरात जन्माला का येते बरं? याचं उत्तर गरुड पुराण एका शब्दात देते ना, ते म्हणजे ऋणानुबंध। बघा, ऋणानुबंध नेमकं काय बरं? गरुड पुराण सांगतं, या जन्मात भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही मागच्या जन्माशी जोडलेली असते, कधी प्रेमानं, कधी दुःखानं, कधी आधुर नात्यानं, तर कधी कर्माच्या हिशोबानं। यालाच ऋणानुबंध म्हणतात ना। म्हणजे ज्या आत्म्याचं तुमच्याशी काहीतरी अपूर्ण राहिलेलं आहे ना, ती आत्मा पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येते, आणि इथेच मुलाच्या जन्माचं गूढ सुरू होतं ना। घरात मुलाचाच जन्म का होतो, असा सुद्धा प्रश्न असतो। गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे की काही खास आत्मे असतात ना, ते खास उद्देश घेऊन पुत्र स्वरूपामध्ये जन्म घेतात, पण तो उद्देश नेहमी आनंदाचा असेल नाही। कधी तो आत्मा पितृऋण फेडण्यासाठी येतो, कधी मागच्या जन्मातील अधुरं प्रेम पूर्ण करण्यासाठी येतो, तर कधी कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी येतो। आणि म्हणूनच काही मुलं जन्मल्यापासून आई वडिलांशी इतकी जोडलेली असतात ना, जणू अनेक जन्मांचं नातं आहे। म्हणजे गरुड पुराण आपल्याला सांगतं ना, जगामध्ये 4 प्रकारचे पुत्र असतात, आणि जे कार्य त्यांनी केलेलं आहे ना, त्या कर्माचं फळसुद्धा त्यांना भोगावं लागतं। ते 4 पुत्र कोणते आहेत ना, ते आता आपण जाणून घेऊया।
हे 4 प्रकारचे पुत्र सांगण्यात आलेले आहेत ना. पहिला पुत्र असतो ऋणानुबंध, दुसरा पुत्र असतो शत्रुपुत्र, तिसरा पुत्र असतो उदासीन आणि चौथा पुत्र असतो सेवक पुत्र. जे पहिले 2 पुत्र आहेत ना ते ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र, हे दोन्ही पुत्र तुमच्या कर्मानुसार तुमच्या घरामध्ये जन्म घेत असतात. आणि अशा पुत्रांचा मृत्यू आहे ना वडिलांच्या पूर्वी होत असतो. जर कुठल्याही मुलांचा मृत्यू वडिलांपूर्वी होत असेल तर समजून जावं की ऋणानुबंध शत्रुपुत्र म्हणून जन्माला आला होता. प्रचलित मान्यतेनुसार जर तुम्ही पूर्वजन्मामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख दिलेलं असेल आणि तो व्यक्ती तुमच्याकडून बदला घेऊन इच्छित असेल, परंतु तो कोणत्या तरी कारणास्तव बदला घेऊ शकला नाही, कारण तो कमकुवत होता ना, आणि तो याच प्रकारे तडफडून मरून जातो, तर नक्कीच तो व्यक्ती आहे ना पुढच्या जन्मामध्ये तुमचा पुत्र बनून जन्माला येईल आणि तो त्याचा बदला पूर्ण नक्कीच करेल ना. आणि अशा व्यक्तीला त्याच्या पुत्राचा मृत्यू पाहावा लागेल. जर तुम्ही विचार करा, जर कोणासमोर त्याच्या पुत्राचा मृत्यू होत असेल तर त्या वडिलांना किती दुःख होत असेल बरं. याचा अर्थ हाच होतो ना की जर एखाद्या वडिलांचा पुत्र त्याच्या वडिलांना मृत्यू समानच दुःख देत असेल तर समजून जावा की तो पुत्र जन्माचा शत्रू होता, किंवा ज्याला मृत्यूतुल्य कष्ट दिले असतील ना तोच या जन्मामध्ये तुमचा पुत्र बनून जन्माला येतो. अशी मुळं आहेत ना वडिलांचे जीवन प्रत्येक प्रकारे दुःखांनी कष्टांनी भरून टाकतात ना, वडिलांचं जीवन नरकासमान करून टाकतात. अशी मुलं आहेत ना वडिलांना मारतात सुद्धा, त्राससुद्धा देतात, त्यांच्यावर अत्याचारसुद्धा करतात, वडिलांची धनसंपत्ती वाईट कृत्याच्या माध्यमातून नष्ट करतात आणि एके दिवशी वडिलांना भीक मागण्यास भाग पाडतात ना. म्हणजे अशा प्रकारे वडिलांच्या पूर्वी त्याच 2 पुत्रांचा मृत्यू होतो ना, जे ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र असतात. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये अर्जुनाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे ना की ह्या अर्जुना, या जगामध्ये आहे ना जेवढे पण नातेसंबंध आहेत ते सर्व मागील जन्मातील कर्मानुसार प्राप्त होतात. या महाभारतामध्ये आहे ना तुला जेवढं पण नातेवाईक दिसत आहेत ते सर्व तुझ्या आणि त्यांच्या वडिलांच्या कर्माचा हिशोब आहे. या अर्जुना, तुझ्या पूर्वजन्मामध्ये तू धर्मपुत्र होतास, तेव्हा मी तुझा मोठा भाऊ होतो. त्यावेळी तू दुर्योधनाचा पराभव केला. त्यावेळी दुर्योधनाने पराभवाचा बदला घेण्यासाठी ही प्रतिज्ञा केली होती ना की ह्या अर्जुन, माझ्यासमोर जेव्हा तू येशील तेव्हा मी माझा बदला घेईल. हे अर्जुन, प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागतं. ज्याच्यावर कर्ज असतो ना तो त्याला 100 जन्मानंतरही फेडावं लागतं. आणि हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी पितामह भीष्म यांना सुद्धा सांगितली होती. जेव्हा पितामह भीष्म बाणाच्या त्या शेजेवर झोपले होते ना तेव्हा ते म्हणाले, हे माधवा, श्रीकृष्ण, मला 100 जन्मापर्यंत माहीत आहे, मी कधीही कोणतेही वाईट कर्म केले नाही, मग तरीसुद्धा मी अशी वेदना आणि बाणांचा त्रास का भोगत आहे बरं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण पितामह भीष्म यांना म्हणतात ना, हे पितामह, हे संसारात दुसरं काही नाही, फक्त कर्माचं देवाणघेवाण आहे ना. तुम्ही तुमच्या कर्मासोबत तुमच्या माणसासोबत कोणत्याही प्रकारचे अपराध केला नाही, कोणताही पाप केले नाही, परंतु 100 जन्मापूर्वी तुम्ही एका सापाला पकडून काट्यावर फेकून दिलं होतं ना, आणि त्या सापाचे प्राण 18 दिवसानंतर निघून गेलं, आणि म्हणूनच ते दुःख आज तुम्हाला या बाणाच्या शेजेवर मिळत आहे. बघा, या जगामध्ये 4 प्रकारचे पुत्र सांगण्यात आले आहेत ना. जे 2 प्रकारचे पुत्र असतात ते ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र, त्यांचे आपण ऋणी आहोत. कोणाचेही कर्ज आपण खाल्ले असेल ना, कोणाचे पैसे घेतले असतील आणि ते पैसे परत केले नसतील तर ते पैसे आपल्याला फेडावे लागतात.
जर या जन्मामध्ये फेडले ना तर ते खूपच चांगलं आहे, परंतु जर ते दुसऱ्या जन्मामध्ये गेले तर तुम्हाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुःख भोगावं लागतात. तुम्ही ज्यांचे कर्जदार असाल ना तो तुमच्या घरी पुत्राच्या भावाच्या रूपामध्ये जन्म घेतो किंवा तुमच्या प्रिय अशा नातेवाईकाच्या रूपामध्ये जन्म घेईल. नाहीतर तुम्ही गाढव, कुत्रा, बैल बनू शकता आणि अशाच रूपामध्ये तुम्हाला ते कर्ज फेडावं लागतं ना. परंतु ते कर्ज फेडावं नक्कीच लागेल, हाच निसर्गाचा नियम आहे ना. प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया आहे ना ती नक्कीच असते. आणि जो दुसऱ्या प्रकारचा पुत्र असतो ना तो शत्रुपुत्र, तो सुद्धा त्याचा बदला सोडत नाही. जर तुमच्याकडे तुमच्याजवळ एखादा गरीब किंवा कमकुवत माणूस आला असेल आणि तुम्ही ताकदवान असाल ना, बळवान असाल आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या बाळाचा प्रयोग करत असाल, त्याला मृत्यूसमान यातना देत असाल, तर जेवढ्या यातना त्याचा आत्मा सहन करेल ना, संधी मिळाल्यावर तुम्हाला सुद्धा तेवढ्याच यातना दिल्या जातील. अशा प्रकारे पहिल्या 2 मुलांचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो आणि उरलेले जे 2 पुत्र असतात ना, उदासीन आणि सेवक, त्यांचा मृत्यू वडिलांच्या नंतर होतो. म्हणजे वडील अशा पुत्रांचा मृत्यू पाहत नाहीत. ते नेहमी आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कधीही कोणाचीही काही घेऊ नये. जर तुम्ही घेत असाल ना तर ते परत करायला विसरू नका. आणखीन एक गोष्ट, एखाद्याला इतकाही त्रास देऊ नका की तो आपल्यापेक्षा कमकुवत आहे आणि आपण त्याला मृत्यूसमान यातना देत आहोत. तर संधी मिळाल्यावर आहे ना तो सुद्धा त्याचा हिशोब किताब पूर्ण करेल. कधीही कोणाचंही वाईट चिंतू नका किंवा वाईट करू नका. दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख आणू नका. आता तुम्हाला समजलं असेल की कुठल्या पुत्राचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो. असे कोणते पुत्र आहेत ज्या आईवडिलांचा त्रास देण्यासाठी जन्माला येतात ना. काही मुलं खूपच सुख का देतात ना. गरुड पुराणामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, ज्या आईवडिलांनी मागच्या जन्मात सत्कर्म, सेवा, धर्म केले असेल ना, त्यांच्या घरी पुण्यवान आत्मा जन्म घेतो. अशी मुलं आहेत ना, आईवडिलांचा आधार बनतात, घरात तो सुख समृद्धी आणतात आणि वृद्धकाळामध्ये सावळीसारखी साथ देतात ना. म्हणूनच पूर्वी लोक म्हणायचे ना, चांगली संतती ही मागच्या जन्माच्या पुण्याचं फळ असतं. पण थांबा, जर काही मुलं पुण्याचं फळ असतील ना तर काही मुलं आईवडिलांना दुःख का देतात, काही मुलं दुःखाचं कारण का बनतात. गरुड पुराण सांगतं ना, प्रत्येक जन्म फक्त प्रेमासाठी नसतो. काही आत्मे आहेत ना सूड आणि दुःख किंवा कर्मफळ पूर्ण करण्यासाठीही जन्म घेतात. कधी कधी ज्या व्यक्तीला आपण सर्वात जास्त प्रेम देतो तीच व्यक्ती आपल्याला सर्वात जास्त दुःख देण्यासाठी आलेली असते ना. म्हणून काही मुलं आहेत ना आईवडिलांचा अपमान करत असतात, घरात सतत भांडण निर्माण करतात किंवा आयुष्यभर त्रास देतात ना. गरुड पुराण म्हणतं, हे फक्त स्वभाव नसतो, तर मागच्या जन्मातील अपूर्ण कर्माचा परिणामसुद्धा असतो ना. आत्मा आई वडील निवडतो का? बघा, आता इथे सर्वात मोठं रहस्य समोर येतं. गरुड पुराण सांगतं ना, आत्मा आपल्या कर्मानुसार योग्य गर्भाकडे आकर्षित होतो. म्हणजेच कोणत्या घरात जन्म घ्यायचा, कोण आई वडील असतील, हे फक्त योगायोग नसतं, तर ते मागच्या जन्माच्या कर्मांनी ठरवतं ना. म्हणूनच काही वेळा आहे ना, एखादं मुलं जन्मल्यावर घराचं नशीब बदलतं ना. काही मुलं जन्मताचं देवभक्त असतात, तर काहींच्या डोळ्यामध्ये विचित्र ओळखीची भावना दिसते. म्हणून गरुड पुराण सांगतं ना, सर्वात गूढ गोष्ट आहे ना, गरुड पुराणामध्ये एक अतिशय गूढ गोष्ट सांगितलेली आहे. ज्या आत्म्याचं ज्या घराशी सर्वात जास्त भावनिक बंधन असतं ना, ती आत्मा पुन्हा पुन्हा त्याच कुटुंबात जन्म घेते. म्हणजे आजचा तुमचा मुलगा आहे, कदाचित मागच्या जन्मात तुमचे वडील असू शकतात, भाऊ असू शकतात, मित्र असू शकतात किंवा एखादी व्यक्ती जिचं तुमच्यावर अपार प्रेम होतं,
म्हणूनच घरात जन्माला येणारं मूळ हे फक्त एक बाळ नसतं, तर हजारो वर्षाचा तो आत्म्याचा प्रवास असतो ना. कधी प्रेम पूर्ण करण्यासाठी आलेला असतो, कधी ऋण फेडण्यासाठी आलेला असतो, कधी कर्माचा हिशोब मिटवण्यासाठी आलेला असतो. आणि म्हणूनच गरुड पुराण सांगतं ना, या जगामध्ये कोणतंही नातं विनाकारण तयार होत नाही. प्रत्येक नात्याला अर्थ असतो. प्रत्येक नातं आहे ना भगवंताच्या मर्जीशिवाय होत नाही. भगवंताची मर्जी असते ना. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, आपल्या जीवनामध्ये चांगलं व्हावं तुम्हाला वाटत असेल, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताच्या भक्तीमध्ये रमून जा. भगवंत आपल्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं करेल. बघा, ही माहिती आहे ना, धर्म आणि ग्रंथ श्रद्धांवर आधारित आहे. याचा उद्देश आहे ना फक्त आध्यात्मिक माहिती देणं आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही समानच आहेत ना, आणि ईश्वराचे रूपच आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येकाला वाटत असतं माझ्या घरामध्ये मुलगा जन्माला यावा, माझ्या घरामध्ये मुलगी जन्माला यावी. पण मुलेही फक्त योगायोग आहेत ना, की मागच्या जन्माशी जोडलेलं एखादं गूढ रहस्य असतील. म्हणून काही टेन्शन घेऊ नका. प्रत्येक जन्मामध्ये आहे ना, जर आपण नामस्मरणामध्ये असू, भगवंताच्या उपासनेमध्ये असू, तर आपल्या जीवनामध्ये आहे ना, मुलगी जन्माला येऊ का मुलगा जन्माला येऊ, आपल्याला ते सुखच देणार आहेत. म्हणून जोपर्यंत तुम्ही हे आयुष्य जगता ना, तोपर्यंत दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा, आनंद निर्माण करा. तुमचा येणारा भविष्यकाल आहे ना, तो सुद्धा सुंदर असणार आहे. तुमचा येणारा जन्मसुद्धा सुंदर असणार आहे. फक्त दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू नका. सर्व जीवन सुखाने निर्माण करा. तुमच्या सोबत सुद्धा सुख निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.